नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करूया महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इयत्ता 5वी स्टँडर्ड 5th मॅथमॅटिक्स. त्यामध्ये आपण पहिला टॉपिक आज घेऊया रोमन न्यूमरल्स. तर रोमन न्यूमरल्स याची हिस्ट्री कशी आहे? तर रोमन काय आहे? रोमन एक भाषा आहे आणि न्यूमरल्स काय आहे? नंबर. ओके, तर ही भाषा आहे युरोपची. पूर्वीच्या काळी काय झालं, युरोपनी रोमन आहे, रोमन कॅपिटल लेटर्स नंबरसाठी वापरायला सुरुवात केली. रोमन कॅपिटल लेटर नंबरसाठी वापरायला सुरुवात केली. तर त्यामध्ये काय काय वापरलं त्यांनी? आय, व्ही, एक्स. तर आयला आपण काय म्हणतो? 1. व्हीला आपण काय म्हणतो? 5. आणि एक्सला आपण काय म्हणतो? 10. ओके, तर हे त्यांनी रोमन कॅपिटल लेटर्स हे 3 वापरले. तर हे वापरताना काही रूल सांगितलेले आहेत त्यांनी, त्याचा आपण अभ्यास करूया. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला 1 ते 20 रोमन न्यूमरल्स 1 to 20 हे रोमन न्यूमरल्स कसे बनले याचा अभ्यास करूया. तर आता आपल्याला तर माहीत झालं आहे की यामध्ये 1 कसं बनलं, 5 कसं बनलं आणि 10 कसं बनलं. आणि 1 कसं लिहायचं आहे, 1, 5 कसं लिहायचं आहे आणि 10 कसं लिहायचं आहे, हे तर आपण शिकलो. आता आपले एवढे बाकीचे नंबर्स बाकी आहे 20पर्यंत, ते कसे कसे बनले आपण बघूया. त्यामध्ये रूल नंबर पहिला बघूया. तर आय आणि एक्स हे आपण कॉन्झिक्युटिव्हली फक्त 3 वेळा वापरू शकतो त्याची सम करण्यासाठी. जसं की आता आय आहे, याला आपण 1 म्हणत होतो आणि याला काय म्हणू आपण? 1 + 1 = 2. ओके, आणि याला काय वापरू आपण? 1 + 1 + 1 = 3. ओके, आता आपण बघितलं आहे 2 आणि 3 कसे बनले आहे. तर आपण इथे एंट्री टाकूया. 2ला कसं बनलं आहे? 2 आणि 3. ओके, एक्सही तसंच आहे. याची सम करायची असेल आपल्याला तर 2 किंवा 3 वेळाच करू शकतो, म्हणजे 3 वेळा कॉन्झिक्युटिव्हपर्यंत करू शकतो. याला आपण एक्स काय म्हणतो? 20. हे 20 कसं आलं? एक्स म्हणजे 10 + 10 = 20. ओके, हा एक रूल आहे. रूल नंबर 2 मध्ये असं म्हणलं आहे त्यांनी, 1 एक्स आणि व्ही. इथं आपण कॉन्झिक्युटिव्हली 3 टाइम्स वापरू शकतो. ओके, पण बी जो आहे हा नेव्हर रिपीटेड, हा रिपीट नाही होत. हा रिपीट होत नाही. तर आपण रूल नंबर 3 बघूया. यामध्ये आय एन व्ही हे आपण बिगर नंबर, तर बिगर नंबर कोणता आहे? एक्स. याच्या राईट साईडला लावू शकतो त्याचे ॲडिशन वाढवण्यासाठी. ओके,
याचं एक्झाम्पल बघूया आपण. ॲडिशनच्या बाबतीत कसं असते ते बघू. ॲडिशन आता हा आहे 5 22 आणि हा, तर आता इथं काय तयार झाला आहे, ई आणि आहे 5 + 1 = 6. ओके, किती वेळ वापरू शकतो आपण, 1 2 3. तर हे काय झालं, 5 + 1 + 1 + 1 = 8. आपण 5 1 2 तर कसं करू, 5 + 1 + 1 = 7. आता आपण बघितलं आहे 6 7 8 हे कसे तयार झाले. त्यांचे ॲडिशन होते ज्यावेळेस हे ह्याच्या कमीवाला नंबर आय पेक्षा मोठा व्ही पेक्षा मोठा एक्स, तो कधीही हिच्या पुढे जर राईट साईडला लागला तर ॲडिशन होते, आणि आय जर लेफ्ट साईडला लागला तर सबट्रॅक्शन होते. तर आपण हे बघूया. इथं ॲडिशन झालं, आपण आयचं बघितलं, आय राईट साईडला लागला. आय आपण सबट्रॅक्शन बघूया. जर आय आपण याच्या या साईडला लावला, या साईडला लावताना एक नियम आहे, तो लेफ्ट साईडला लावायचा असेल तर फक्त आपण एकदा वापरू शकतो. आय फक्त एकदाच वापरू शकतो, वन टाईम वापरू शकतो, फक्त वन टाईम वापरू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची गरजेचं आहे. वन टाईम वापरू शकतो. तर याला कसं म्हणू आपण, हा नंबर आहे, हा काय 5, याच्या मागे लेफ्ट साईडला लागल्यामुळे 1 = 4. आता आपण काय कोणते कोणते नंबर बघितलेले आहे, 4 झालं, 7 8 6. ओके, झालं आयचं. थोडं एक्स बद्दल बघूया. एक्स याला आपण काय नाव दिलं होतं, 10. तर याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, तर एक्सच्या लेफ्ट साईडला आय लागला तर काय होते, आणि एक्सच्या राईट साईडला आय लागला तर काय होते. आपण बघितलं आहे, लेफ्ट साईडला लागला तर त्याचं सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. एक्स म्हणजे 10 - 1 = 9, आणि इथं काय होते, 10 + 1 = 11. ओके, तर आपण किती वेळ वापरू शकतो बघितलेलं आहे. लेफ्ट साईडला आपण एकदाच वापरू शकतो, तर हे आकडा बनणार नाही. लेफ्ट साईडला आय 1 आपण एकदाच वापरू शकतो, राईट साईडला आपण 3दा वापरू शकतो, 1 2 एक्स 1 2 3. ओके, 10 + 1 + 1 = 12. इथं काय येईल, 10 + 1 + 1 + 1 = 13. तर आपण आता एवढे नंबर बघितले कसे बनले, 12 9. ओके,
कोणते कोणते नंबर आले आपण एकदा एंट्री करून टाकूया. आपल्याकडे झाले 4 6 7 8 9 11 12 13. ते 4 आपण बघितलं आहे. 4 6 आपण बघितलेला आहे. 6 7 आपण बघितलेला आहे. 7 8 आपण बघितलेला आहे. 1 2 3. ठीक आहे. 9 आपण बघितलेला आहे. 9. ओके. 11 आपण बघितलेला आहे. 11. 12 आपण बघितलेला आहे. 13 आपण बघितलेला आहे. 13. आता काय राहिले आपले 14 15 16 17 18 19 20. चला आता 14 बघू कसं बनलं. 14. ओके. 14 ची टोटल कशी येते? 10 + 4. ओके. आपण 10ला काय म्हणतो रोमन न्यूमरल्समध्ये? x. आणि 4ला काय म्हणतो, कसं लिहितो आपण? दिस इज 4. आपण वर बघितलं होतं, इथं बघितलं आहे आपण 4 कसं बनलं आहे, तसंच आपण इथं लिहिलं आहे. तर याचा आपण कसं एकासोबत लिहूया? ओके. त्याला म्हणू आपण 14. त्याला 15. 15 म्हणजे काय? कसं कराल? 10 + 5. ओके. 10ला आपण काय देऊ? x. आणि 5ला आपण v देऊ. हो ना. 10 आणि 5. याला लिहू कसं? हे झालं 15. ओके. आता राहिलं आपलं 16. 16 कसं लिहू आपण? 10 + 5 + 1. हे झालं 16. 10ला कसं कोणतं आहे? x. 5ला आहे v आणि 1ला आहे i. त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं? हे झालं 16. तसंच 17मध्ये 10 + 5 + 2. ओके. 10ला आपण x म्हणतो, 5ला आपण v म्हणतो आणि 2ला आपण i करतो. ओके. त्याला लिहू कसं आपण? हे झालं 17. आता राहिला 18. 18 कसं लिहायचं आहे? 10 + 5 + 3. ओके. 10ला x, 5ला v, 3 1 2 3. त्याला आपण कसं लिहू? हे झालं 18. आता राहिलं 19. 10 + 5 + 4. इथपर्यंत आपण बघितलं. आपण आता इथं 19मध्ये बघायला गेलं तर 10ला x म्हणतो, 5ला v म्हणतो आणि 4ला आपण असं करतो. ओके. पण 19मध्ये कसं येते? अजून येऊ शकते ना 19मध्ये 20 - 1. बरोबर आहे. 20ला काय लिहू? x आणि vला मायनसमध्ये. मायनस कुठे साईन लागते? मायनस लेफ्टला. तर कोणत्या लेफ्टला? आपण बघितलं आहे 9 कसं बनलं आहे. 9 कसं बनलं आहे? हे झालं 9. ओके. आणि हे 10 19. 9 आपण ॲक्च्युली बनवलं आहे. त्यामुळे याला आपण लिहूया x 19. हे झालं तुमचं 19.
आता तुमच्याकडे नंबर आले आहे 19, 18, 17, 16, 15, 14. आपल्याकडे बऱ्यापैकी 20ला आपण तर बघितला आहे डबल एक्स लिहितो म्हणून. आपण कुठे होतो 14 एक्स 14. 15ला कसं लिहितो 15, 16ला 16, 17, 18, 19ला कसं लिहू आपण 19, 20ला 20. तर आज आपण बघितलं आहे नंबर सगळे बघितले आपण. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला 1 to 20चा अभ्यास करायचा होता, ते सगळं बघितलं आपण. तर एकदा आपण रिव्हिजन मारून घेऊया. रोमन न्यूमरल्स हे कुठून बनलेले आहे, त्याची हिस्ट्री आहे. रोमन एक भाषा आहे. युरोपमध्ये जे रोमन कॅपिटल लेटर्स आहे त्याला वापर करण्यात आला नंबरसाठी. नंबर पहिले कोणते वापरले आहे त्यांनी आय, व्ही आणि एक्स. आयला 1 म्हटलं आहे, आयला 1 म्हटलं आहे, बीला 5 म्हटलं आहे आणि एक्सला 10 म्हटलं आहे. तर आपण बघितलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपल्याकडे 3 नंबर होते, त्याचे हे रूल होते. रूल नंबर 1 काय होतं, 1 अँड एक्स कॉन्झिक्युटिव्हली आपण 3 वेळा ॲडिशन करू शकतो, तर 2 आणि 3. रूल नंबर 2मध्ये काय, आपण कॉन्झिक्युटिव्हली 3 वेळा लिहू शकतो. व्ही नेवर रिपीटेड. आय रिपीट होतो 1 टाइम 2 टाइम 3 टाइम्स. एक्स रिपीट होतो 1 टाइम 2 टाइम्स 3 टाइम्स. पण व्ही हा नेवर रिपीटेड. व्ही असं होत नाही, नेवर रिपीटेड. रूल नंबर 3 काय, 1 व्ही अँड एक्स. रूल नंबर 3 काय, आय व्ही अँड एक्स. आय जे आहे हे नेहमी ॲडिशन करताना राईट साईडला येईल मोठ्या संख्येच्या, आणि जेव्हा लेफ्ट साईडला येईल तेव्हा फक्त आय एकदाच वापरला जातो, 2दा किंवा 3दा वापरला जात नाही. राईट साईडला आय व्हीच्या आणि एक्सच्या 3दा वापरला जातो. तर आपण बघितलं आहे 20पर्यंत कसे न्यूमरल्स बनले आहे. तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये प्रॉब्लेम सेट दिलेला आहे, ते सॉल्व करा. आणि काही समजलं नाही तर मला कमेंट नक्की करा. तर आजचा लेक्चर कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.